कॅप्टन खरात प्रकरणानं अधिवेशनाचा शेवटचा आठवडा गाजणार. खरातच्या दरबारी हजेरी लावणाऱ्या मंत्र्यांविरोधात विरोधक आक्रमक होण्याची शक्यता. तर कॅप्टन फाईल्समधील लोकांबाबत मुख्यमंत्री काय भूमिका घेणार याकडे लक्ष. दैवी शक्तीचा दावा करणाऱ्या विकृत भोंदूबाबाचा माज नाशिक पोलिसांनी उतरवला. 2-3 दिवसांच्या पाहुणचारातच कॅप्टन खरात गलित गात्र. रडत रडत म्हणाला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. अशोक खरात सोबतच्या फोटोवरून राजकारण तापलं. कारवाईच्या संकेतानंतर शिवसेनेकडून आक्रमक प्रतिक्रिया. कट रचल्या जशास तसं उत्तर देण्याचा इशारा. उद्धव ठाकरेंसह 9 जणांचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपणार. आज सभागृहात होणार निरोप समारंभ. 13 मे रोजी आमदारकीची टर्म होणार पूर्ण. नागपूरमध्ये वंचित काँग्रेस आणि समविचारी पक्षांचं आंदोलन. संविधान चौक ते संघ मुख्यालय मोर्चा. प्रकाश आंबेडकर आणि हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार. मनसे नेते पदाधिकाऱ्यांची शिवतीर्थवर महत्वाची बैठक. पक्ष संघटनेतील बदलांबाबत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता. शरद पवारांकडून मवियाच्या आमदारांसोबत डिनर डिप्लोमसीचं आयोजन. राज्यसभेसाठी मदत केल्याबद्दल आज जेवणाचा बेत. काही राजकीय चर्चा होणार का याकडे लक्ष. सिंधुदुर्गात आंबा बागायतदारांचं आज आंदोलन. कारवाई झाली तरी आंदोलन करणारच. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींचा इशारा. महाराष्ट्रावर निसर्गाचा डबल अटॅक. मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा. तर मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात वादळी पावसाचा अंदाज. ऊर्जा प्रकल्प लक्ष्य कराल तर होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद करून टाकू. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचा इशारा.